चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे जातोय आणि पुढच्या या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत पुढच्या या भागामध्ये, की जो आपला भाग आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस आणि त्या सिलेबसमधला 7वीच्या क्लासमधील फ्रॉम 7th स्टँडर्ड वी आर लर्निंग द चॅप्टर थर्ड चॅप्टर that is the properties of natural resources, and today we have to solve the full exercise of this chapter. आपल्याला सुरुवात करायची आहे. But before going ahead, if you are new on this channel, so please subscribe our channel so you will get every day new videos and line to line explanations about the textbooks solutions. तर मग आपण सुरुवात करूयात. यामध्ये फुल सोल्युशन पाहतोय. एक्सरसाइजचं तिसरं चॅप्टर आहे 7वीच्या वर्गातला, 7वीच्या जनरल सायन्सचा. तो या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि मग या ठिकाणी भरून ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द एअर. एअरची मॉइश्चर होल्ड करण्याची कॅपॅसिटी जी असते ती कशावर डिपेंड असेल, तर ती टेम्परेचरवरती डिपेंड असते. वॉटर डज नॉट हॅव शेप. वॉटरला शेप नसतो, बट डेफिनेट व्हॉल्यूम अँड मास, आकारमान आणि वस्तुमान असतं. वाईल फ्रीझिंग द डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोवर्ड. ज्यावेळेला म्हणजे वॉटर फ्रीज होत असतं त्यावेळेला डेन्सिटी ही कमी होत असते. आणि डॅश डॅश सॉइल हॅज पॉवर ऑफ हायड्रोजन 7. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ऑफ हायड्रोजन काय आहे ते पाहिलेलं आहे. न्यूट्रल सॉइलचे जे पॉवर ऑफ हायड्रोजन असतो तो 7 असतो. ॲसिडिक सॉइलचा हा 6 पेक्षा कमी असेल आणि बेसिक सॉइलचा हा जास्त असेल 7 पेक्षा. तर पुढे जाऊयात. तर या ठिकाणी आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ते म्हणजे व्हाय इज इट सेड दॅट, का असं म्हटलेलं आहे किंवा का म्हटलं जातं एअर इज अ होमोजिनस मिक्सचर. एअरला होमोजिनस मिक्सचर का म्हटलेलं आहे हे या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा, बिकॉज ऑल गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड ऑदर्स आर युनिफॉर्मली मिक्स्ड इन एअर. ते युनिफॉर्मली मिक्स झालेले आहेत हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर मग वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. त्याला वैश्विक द्रावण का म्हटलं जातं? बिकॉज इट कॅन डिझॉल्व अ लार्ज नंबर ऑफ सबस्टन्सेस कंपेअर्ड टू एनी अदर लिक्विड. म्हणजे इतर लिक्विडच्या जर तुलना केली तर वॉटरमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पदार्थ डिझॉल्व होतात, विरघळतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट म्हटलेलं आहे. नंबर नेक्स्ट थर्ड इज देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. स्वच्छतेसाठी वॉटरला दुसरा पर्याय नाहीये. मग का नाहीये? कारण वॉटर हे डिझॉल्व करतं डस्टला, डर्टला अँड मेनी इम्प्युरिटीज इझिली, मेकिंग इट द बेस्ट क्लिनिंग एजंट. आणि मग हे क्लिनिंग एजंट तो कसा आहे? बेस्ट आहे. या पद्धतीनं. व्हॉट विल हॅपन? तर काय होईल आता? नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. तर मग या ठिकाणी आपण पाहूयात. सो इट इज द थर्ड क्वेश्चन. द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन इन्क्रीजेस. बघा, अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर. मग काय घडेल जर वॉटर वेपरचं प्रमाण हवेमधलं वाढलं? तर ह्युमिडिटी वाढेल. द ह्युमिडिटी विल इन्क्रीज अँड इट मे कॉज अ रेनफॉल. पाऊस देखील पडू शकतो. आणि मग ओन्ली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल. सॉइलमध्ये एकच क्रॉप पुन्हा पुन्हा घेतलं तर काय होईल? फर्टिलिटी ऑफ द सॉइल विल डिक्रीज होईल आणि मग सेम न्यूट्रिएंट्स विल गेट एक्झॉस्ट तेच कमी होतील, नष्ट होतील. तर म्हणून मग एकच क्रॉप पुन्हा पुन्हा न घेणे. नंबर नेक्स्ट, त्या ठिकाणी आता आपल्याला सांगितलेलं आहे की विथ हुम शुड आय पेअर अप. आता इथं जोड्या लावायच्यात आपल्याला. मी डायरेक्ट जोड्या या ठिकाणी आपण लावून दिलेल्या आहेत आपण. तर एअर आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. वॉटर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे एक्सक्रिशन. आणि सॉइल त्या ठिकाणी प्लास्टिसिटी.
तर स्कॅटरिंग ऑफ लाईट एअरमध्ये जे असलेले पार्टिकल्स आहेत त्यामुळे होत असते. वॉटर हे एक्सक्रिशनसाठी मदत करतं आणि सॉइलची प्लास्टिसिटी ही एक प्रॉपर्टी आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आपण आता पुढे जाऊयात. त्यामध्ये मग 5वा क्वेशन या ठिकाणी 5th क्वेशन पाहतोय. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू का फॉल्स सांगायचं आहे. सॅन्डी सॉइल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. सॅन्डी सॉइलमध्ये होल्डिंग वॉटर करण्यासाठी कॅपॅसिटी लो असते. येस, इट इज ट्रू. तर त्यानंतर द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व्ह, ज्या पदार्थामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होत असतो त्याला आपण सॉल्व्हंट असं म्हणत असतो. येस, इट इज ऑल्सो ट्रू. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेमुळे जे निर्माण होणारं जे प्रेशर असेल ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. येस, इट इज ऑल्सो ट्रू. तर तीनही हे ट्रू आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की एक्सप्लेन इन द पिक्चर इन युअर ओन वर्ड. एक्सप्लेन द पिक्चर. हे पिक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचंय. फिगर ए सांगते वॉटर सीप्स इंटू द क्रॅक्स ऑफ रॉक. वॉटर काय होतंय रॉक्सच्या क्रॅक्समध्ये भेगामध्ये जाऊन बसतंय. अँड दिस वॉटर फ्रीजेस अँड टर्न्स इंटू आईस. ते वॉटर काय होईल बी मध्ये फ्रीज होईल आणि ते आईसमध्ये त्याचं रूपांतर होते. मग सिन्स आईस ऑक्युपाईज मोर व्हॉल्यूम दॅन वॉटर. मग आईस काय करते बर्फ हे वॉटरपेक्षा जास्त प्रमाणात व्हॉल्यूम म्हणजे ते ऑक्युपाय करते. म्हणून मग इट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द रॉक अँड कॉजेस इट टू क्रॅक फर्दर. आणि हा जो रॉक आहे हा पुन्हा पुन्हा अजूनच काय व्हायला लागतो तो क्रॅक व्हायला लागतो. म्हणून हे आपल्याला दगडांची झीज किंवा रॉक्सची झीज होताना पाहायला मिळते. त्यांना भेगा जाताना पाहायला मिळतात, तडे जाताना पाहायला मिळतात. क्वेश्चन नंबर 7 इज देअर. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहिला आहे हाऊ. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय एअर. म्हणजे हवेनं लाईट स्कॅटर कशी केली जाते. तर एअरमध्ये पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल्स, वॉटर वेपर्स आणि जे काही गॅसेस असतात हे काय करतात, हे सनलाईटला स्कॅटर करतात इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे लाईट रेज असे पडलेले असणे हे पार्टिकलवर पडतात ते लाईट रेज काय होतात इकडे जाऊ शकतात, इकडे जातात. म्हणून मग आपल्याला याचं सांगता येतं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईट स्कॅटर होत असते आणि त्यातली त्यात ब्ल्यू कलर हा सर्वात जास्त स्कॅटर होताना पाहायला मिळतो. स्कॅटरिंग होणे म्हणजे एक प्रकारचे रेनबोमध्ये जे 7 कलर्स आहेत, तर ते 7 कलर्स काय आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येतील. त्या 7 कलर्समध्ये हे काय होत असतात, हे होत असतात, स्कॅटर होत असतात. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये विबग्योर आपण म्हणू शकतो. व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं सांगता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं आपण पाहूयात. एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटर हे कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, टेस्टलेस आहे. ह्या जनरल प्रॉपर्टीज आपल्याला सर्वांना माहिती असल्या पाहिजेत. हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम बट नो शेप. आकारमान आहे, परंतु आकार नसतो आणि त्याला ज्या ह्याच्यात टाकू आपण एखाद्या वेसलमध्ये त्याचा ते आकार घेत असतं. त्या कंटेनरचा शेप घेण्याचं काम कोण करत असेल तर ते वॉटर करत असतं. आणि वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. ते एक्सपांड होतं फ्रीज केल्यानंतर. अशा या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी वॉटरच्या पाहायला मिळते. त्यानंतर व्हाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. डेन्सिटी जी आहे सी वॉटरची ही रेन वॉटरपेक्षा जास्त का असते तर बिकॉज रेन वॉटर कंटेन्स सॉल्ट्स आपण पाहिलेलं आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं होतं की सॉल्ट्स टाकलेलं वॉटर हे काय होतंय हे त्याची डेन्सिटी कमी असते आणि म्हणून मग सी वॉटरमध्ये सॉल्टचं प्रपोर्शन किंवा प्रमाण जास्त असतं. म्हणून मग सी वॉटर काय होते त्याची डेन्सिटी ही कशी असते जास्त असते. मग ह्या सॉल्ट काय करतं इन्क्रीज इट्स डेन्सिटी. हे कारण आपण जनरली सांगायचं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे. गुड सॉइल स्ट्रक्चर हेल्प्स इन बेटर एअर सर्क्युलेशन. सॉइल स्ट्रक्चर जे आहे ते काय होत असतं एअरचं
सर्क्युलेशन करण्यासाठी, वॉटर रिटेन्शन अँड सपोर्ट्स द हेल्दी ग्रोथ ऑफ प्लांट्स. प्लांटची हेल्दी ग्रोथ करण्यासाठी सुद्धा हे म्हणजे थोडक्यात सॉईलचं स्ट्रक्चर हेल्प करत असतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूयात. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉईल? सॉईलचे यूज काय आहेत? सॉईल इज युज्ड फॉर ॲग्रिकल्चर. सॉईल हे ॲग्रिकल्चरलसाठी यूज केली जाऊ शकते. त्यानंतर कन्स्ट्रक्शन्स ऑफ हाऊसेस, मेकिंग ब्रिक्स अँड पॉटरीज. पॉटरी तयार करण्यासाठी भांडे. त्यानंतर ग्रोइंग प्लांटसाठी सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे. व्हॉट इज द नीड ऑफ नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स? आता फार्मर्सच्या म्हणजे दृष्टिकोनातून सॉईल टेस्टिंग ही का महत्त्वाची आणि गरजेची आहे? तर सॉईल टेस्टिंगमुळे काय होतं, फार्मर्स नो द न्यूट्रिएंट कंटेंट. फार्मर्सला म्हणजे सॉईलमध्ये असलेले न्यूट्रिएंटचं कंटेंट माहिती होईल. फर्टिलिटी त्याची चेक होईल. सो दॅट दे कॅन सिलेक्ट द सुटेबल क्रॉप्स. त्यामुळे ते काय करू शकतात, सुटेबल क्रॉप्स घेऊ शकतात अँड यूज प्रॉपर फर्टिलायझर्स. आणि प्रॉपर फर्टिलायझर्स त्याचा वापर करू शकतात. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड? साऊंडचं वहन होण्यासाठी हवा का महत्त्वाची आहे? एअर ॲक्ट्स ॲज अ मीडियम. एअर हे मीडियम आहे. साऊंड वेव्हज ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते आणि मीडियम आपल्याला हे तिन्ही सॉलिड, लिक्विड, गॅस हे मीडियम आहेत आणि म्हणून मग विदाऊट एअर साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल. एअर नसेल तर साऊंड ट्रॅव्हल होऊ शकत नाही. मीडियम शिवाय साऊंड ट्रान्समिट होऊ शकत नाही. म्हणून मग साऊंडमध्ये ट्रॅव्हल्स करण्यासाठी किंवा साऊंडचं ट्रान्समिशन होण्यासाठी एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन इज देअर. व्हाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी केप्ट इन अ फ्रीझर? बघा, पाण्याची फुल भरलेली बॉटल ही का फ्रीजमध्ये ठेवू नये? कारण त्याचं कारण असं आहे, की वॉटर हे एक्सपांड होतं आणि मग इफ द बॉटल इज कंप्लीटली फिल्ड, इट मे ब्रेक. ती तुटू शकते, फुटू शकते ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ आईस. आईस काय होत असतो? एक्सपांड होतो आणि म्हणून मग बॉटलमध्ये थोडंसं पाणी बॉटलच्या जे काही कॅप असेल, त्या कॅपपर्यंतच म्हणजे न भरता थोडासा आपण तिथे स्पेस निर्माण ठेवला पाहिजे. स्पेस आपण त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही फुल एक्सरसाइज आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. प्रोजेक्ट जो आहे, तर तो प्रोजेक्ट हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तो प्रोजेक्ट तुम्ही स्वतः व्हिजिट अ सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी. प्रोसेस ऑफ सॉइल टेस्टिंग पाहायची आहे. प्रिपेअर अ शॉर्ट रिपोर्ट टू शेअर विथ क्लासमेटसाठी. तर अशा प्रकारे ही आपण एक्सरसाइज या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आपण नक्कीच आपल्या सर्वांना या एक्सरसाइजचा फायदा होणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा चॅप्टर घेऊन. थँक यू सो मच.